चलो रोल सरळ करा ना, सरळ आंबेडकर अरे माइक पडलं सर, आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, काय चर्चा झाली? नाही त्यांची म्हणजे 34 दिवस झालेले आहेत. आज या हत्याकांडाला अत्यंत अमानुष अशा पद्धतीने झालेला हत्याकांड आहे आणि दुर्दैवानं आज त्यांच्या कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण गावातल्या मंडळींचं आणि नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व मंडळींचं आज जे काही चाललेली चौकशी आहे त्याच्यावरती विश्वास बसत नाही. कशा पद्धतीत चौकशी चालली काही कळत नाहीये. त्याचबरोबर आरोपींना मदत करणारी जी काही मंडळी आहेत म्हणजे डॉक्टर वाय बसे असतील, संजय केदार, बालाजी तांदणे हे जी मंडळी आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची अजून चौकशी झाली नाही. अजूनही एक आरोपी मोकाट आहे आणि काही आरोपींना मोक्का लावलाय, काही आरोपींना मोक्का लावलेला नाही. तर हे संपूर्ण प्रकरण आणि अजूनही त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा CID विश्वासात घेऊन काय चाललेलं आहे सांगत नाही आणि त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. अशा पद्धतीची ह्या संपूर्ण गावामधल्या लोकांची एकंदरीत मानसिकता आहे आणि त्यामुळं आमची सर्वांची अशी मागणी आहे की या प्रत्येक आरोपीची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं काय नक्की याच्यामध्ये झालेलं आहे आणि याच्यामध्ये कोण अजून सह आरोपी आहेत त्या सर्वांची पाळमुळं खणून काढावी. या संपूर्ण प्रकरणाचा खोलापर्यंत सरकारनं जावं तेव्हाच या इथं असणाऱ्या म्हणजे जनतेमध्ये विश्वास येईल. न पेक्षा आज मी पाहतोय की आज हा संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून हे बीड हे एका वादळाच्या तोंडाशी उभा आहे. कधी स्फोट होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने याच्यावरती ताबडतोबीने काम करावं आणि मी आज खास करून इकडे खास सांगायला आलोय की आंबेडकरी जनता पूर्णपणे या आंदोलनामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे एवढं सांगण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू धनंजय जे अत्यंत टोकाची भूमिका घेत आहेत त्यांना पण मी समजून सांगितलेलं आहे की आपण आत्महत्या करणारे नाहीत. आपण अशा पद्धती शिवाजी महाराजांची आपण सैनिक आहोत आणि त्यामुळं आपल्या सर्वांना त्यांना विनंती केली आणि मला आशा आहे की ते असं कुठचंही टोकाचं पाऊल उचलणार नाही. धन्यवाद. ओके.